गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। आज जिल्हा परिषद नाशिक येथे शिक्षक परिषद राज्य कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरीबाबत निवेदन देण्यात आले। या प्रसंगी निवेदन जिल्हा शिक्षण विभाग अधीक्षक चंद्रशेखर वैष्णव यांच्याकडे दिले। तदनंतर जिल्हा शिक्षण अधिकारी भास्कर कणोज यांची समक्ष भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांचे निवड श्रेणी प्रस्ताव गेल्या 1.5 वर्षांपासून प्रलंबित आहे, प्रारूप यादी जाहीर केल्यानंतर आक्षेप नोंदविले, त्याचप्रमाणे योग्य तो बदल करून तुर्तातुर्त अंतिम मंजुरी बाबत कार्यवाही व्हावी, तसेच दिनांक 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत अंतिम मंजुरी यादी प्रसिद्ध न झाल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करणार असल्याचं सांगितलंय। तर याबाबत कार्यवाही पूर्ण करून 30 ऑक्टोबर पर्यंत याद्या जाहीर करू असे आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले। या प्रसंगी राज्य कार्यवाह संजय पगार, राज्य उपाध्यक्ष दीपक खेरनार, जिल्हा कार्यवाहक रावसाहेब जाधव, जिल्हा संघटक प्रशांत शिवाळे, जिल्हा प्रतिनिधी वैभव उपासनी, सिन्नर तालुकाध्यक्ष विलास मोरे, चंद्रकांत पवार, रामदास जाधव, देवळा, रघुनाथ लहरी, त्र्यंबकेश्वर, राजेंद्र उगले, सुभाष बच्छाव त्र्यंबकेश्वर, भाऊसाहेब सूर्यवंशी बागलाण, कैलास ठाकरे, रामदास शिंदे, इंदिरा दंडगवाळ, रेखा देवरे इगतपुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते। दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना एक स्तर वेतन श्रेणी S14 पगारात लागू होण्यासंदर्भात या अगोदर शिक्षक परिषदेने निवेदन दिले होते, परंतु तसे होताना दिसले नाही। तर मोजक्या शिक्षकांनी स्वतःला लागू करून घेतली। अशा तक्रारी तालुक्यातून प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्यवाह संजय पगार सर आणि आम्ही सर्वजण आज या ठिकाणी माननीय गट विकास अधिकारी साहेब, माननीय गट शिक्षण अधिकारी साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आणि निवेदनाबरोबरच स्पष्ट चर्चा झाली। सर्व शिक्षकांना सोबत वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे आणि जर सोबत लागू झाली तर अनियमितता होत नाही आणि कोणत्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही। सर्व पात्र शिक्षकांचा याद्वारे वेतन श्रेणीचा लाभ मिळेल आणि या दृष्टीने दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पासून शिक्षक परिषद तसे न घडल्यास तीव्र आंदोलन करणार। परंतु साहेबांनी आश्वासन दिले सर्वांना वेतन श्रेणी त्वरित लागू होईल आणि या महिन्यात जर शक्य झाले तर ठीक, नाही तर पुढच्या महिन्यात सर्वांना सोबत लागू करून आणि त्या दृष्टीने कार्यवाही आम्ही करणार। यामुळे अतिशय आनंदाची बातमी सर्व शिक्षकांना देऊ इच्छितो आम्ही। दुसरं, ज्या शिक्षकांच्या बदल्या होणार आहे त्यांनाही काही अडचण नाही, वेतन श्रेणी मंजुरीचे पत्र त्यांना मिळणार आणि त्याचबरोबर सेवा पुस्तकामध्ये अशी नोंद असते आणि त्यांना त्या तालुक्यामध्ये लाभ मिळेल। तोही गैरसमज बऱ्याच शिक्षक बांधवांचा मी दूर करू इच्छितो। सोबतच शिक्षक परिषद नेहमी सर्व शिक्षकांच्या हिताचं काम करत आली आहे आणि त्या दृष्टीने काम करत असताना अशा पद्धतीने सर्वांना जर सोबत लाभ दिला आणि सर्वांचे फरक बिल सोबत लवकरात लवकर निघाले तर नक्कीच सर्व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण होईल आणि यामुळे कुठली अनियमितता होत नाही आणि शिक्षक हिताचा निर्णय आज शिक्षक परिषदेने घेतला। धन्यवाद। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रावसाहेब जाधव, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।